नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुमचं माझ्या या आजच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। मागे मी एक व्हिडिओ टाकला होता माझं चाळीतलं घर। तर ह्या व्हिडिओला ना तुम्ही दिलेला जो प्रतिसाद होता ना तो खरंच खूप छान होता। त्याच्यामुळेच ना मी हा अजून एक व्हिडिओ घेऊन आली आहे। आणि तो जो व्हिडिओ होता ना तो माझं चाळीतलं घर असा होता। तर चाळीतलं घर कसं असतं आणि तिकडच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या मी शेअर केल्या होत्या। आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझी चाळ कशी आहे ते, आणि चाळीचा आजूबाजूचा परिसर, तिकडची लोक आणि संपूर्ण चाळीचा लॉंग व्हिडिओ हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ज्यांनी कोणी ना माझं चाळीतलं घर हा व्हिडिओ बघितला नसेल ना तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ बघा आणि ह्यासुद्धा व्हिडिओला तसंच प्रेम द्या। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला आता सुरुवात करूया। ही आहे आमची चाळ। हा ग्राउंड फ्लोअर आहे, म्हणजेच तळमजला आहे। तर तळमजल्यावर ना गेल्या गेल्या छोटीशी एंट्री आहे, तुम्ही बघितलं असेल। आणि त्याच्यानंतर ना हे मंदिर आहे ना, एक छोटंसं मंदिर आहे, ते आम्ही लहान असल्यापासून आहे। आणि इकडचा जो भाग आहे ना तो मैदानाचा आहे, त्याला वाडा असं म्हणतात। तर आपण परत येणार आहोत वाड्यामध्ये, सध्या आपण वर जाऊया। तर हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि ह्या अशा स्टेप्स आहेत वर जाण्यासाठी। तर आम्ही त्याला दादरं असं म्हणायचो त्यावेळेस। आणि तर खूप भीती वाटायची इथून चालायला, म्हणजे आम्हाला नाही, माझे जे फ्रेंड्स वगैरे यायचे ना त्यावेळेस ते म्हणायचे अरे तुझ्या इथे यायला जाम भीती वाटते। हा आहे फर्स्ट फ्लोअर आणि असे 4 मजले आहेत। तर मी राहते सेकंड फ्लोअरला आणि आता सेकंड फ्लोअरला आपण आलेलो आहोत। आणि आता इथून बघा, इथे आधी ना खूप अशा बिल्डिंगी होत्या आणि BMCच्या बिल्डिंग्स होत्या, तर त्या पाडल्या गेल्यात आणि इथे टॉवर होणार आहे। आणि हे बघा ट्रेनसुद्धा दिसत आहे इथून आमच्या बाल्कनीमधून। ही कॉमन बाल्कनी आहे आणि आम्ही लहानपणी इथे खूप मजा केलेली, खूप धमाल केली आहे या बाल्कनीच्या इथे। मैत्रिणी बसायचो रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत मस्त गप्पा मारत, आणि काहीच भीती नव्हती इथे। आणि त्याच्यानंतर हे आहे आमची अशी एकदम छान अशी चाळ, तुम्ही बघू शकता। आत्तासुद्धा माझ्या फ्रेंडची मम्मी गप्पा मारत बसली आहे आणि सगळी मुलंसुद्धा एकदम छानपैकी खेळत आहे। आणि ही जी बाल्कनी आहे ना ती आम्ही लहान असल्यापासून अशीच आहे, म्हणजे ओपन बाल्कनी आहे। त्यावेळेस पण आम्हाला भीती वाटत नव्हती आणि आत्तासुद्धा अजिबात भीती वाटत नाही की ही बाल्कनी ओपन आहे वगैरे। नाहीतर आत्ताची मुलं आणि आत्ताच्या गॅलऱ्या जरा जरी ओपन असल्या तर आपण थोडंसं घाबरतो की मुलं जातील किंवा डोकावतील वगैरे, पण त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत ना थोडी पण आम्हाला भीती वाटली नाही। एका फ्लोअरला ना जवळजवळ 15 ते 16 घरं आहेत आणि मुलं छानपैकी दिवसभर ते बागडत असतात। ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत ना 15 घरं आहेत आणि 2 बाल्कन्या आहेत, म्हणजे इथे जशी बाल्कनी आहे ना तशीच तिकडे सुद्धा बाल्कनी आहे। आणि या खाली जायच्या स्टेप्स आहेत। आणि आपण आता जाऊया ह्या टोकाला। तर इकडे सुद्धा सेम बाल्कनी आहे। हा आहे बिल्डिंगचा मागचा भाग आणि मागच्या बाजूला ना एक मंदिर आहे, तर ते मंदिर कसलं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्या मंदिरात मी, मम्मी आणि पप्पा आणि त्याचबरोबर डुग्गूसुद्धा जाणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हे बघा, हे मंदिर किती छान आहे। आता हे मंदिर ना 1996 मध्ये ह्याचा जीर्णोद्धार केला गेला आहे। ज्या वेळेस हे मंदिर तयार होणार होतं ना त्यावेळेस मी 6 वर्षाची होती। आणि त्यावेळेस ना जो आर्किटेक्ट होता ना त्याने आम्हाला एक स्केच दिलं होतं पहिले ह्या मंदिराचं, आणि सेम तसंच हे मंदिर त्याने उभारलं आहे। आणि मंदिराच्या शेजारीने त्याने असं नारळाचं झाडसुद्धा स्केच केलं होतं, तर सेम तसंच आहे हे। मला अजूनही त्या गोष्टी आठवत आहेत त्यावेळेसच्या। हे जे तुम्हाला पत्र्याचं शेड दिसत आहेत ना, ह्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत। आणि त्याच्या बॅक साईडला ना JJ हॉस्पिटलचा एरिया आहे आणि JJ हॉस्पिटलचं संपूर्ण कंपाऊंड आहे त्याच्या बॅक साईडला। मस्तपैकी झाडे आहेत तिथे आणि छान अशी हवासुद्धा लागत असते ह्या साईडला, म्हणजे आम्ही इथेसुद्धा येऊन बसायचो मैत्रिणी गप्पा मारत। आम्ही ह्याला शेडा असं म्हणायचो। तर आम्ही तर मैत्रिणीमध्ये असं डिस्कस व्हायचं चला आपण ह्या शेडावर जाऊया किंवा त्या शेडावर जाऊया मस्त गप्पा मारायला। आणि इथे 3rd फ्लोअरला जाण्यासाठी रस्ता आहे वरती आणि ह्या साईडला आहे टॉयलेट, तर कॉमन टॉयलेट्स आहेत इथे। परत आपण जाऊया त्या शेडावर, म्हणजे आपण ज्या शेडावरून आलो होतो ना त्या शेडावर आपण परत जाऊया। आणि आता तुम्ही बघू शकता ही घरं तुम्हाला मी मगाशीच दाखवली ज्यावेळेस मी ह्या साईडला येत होते, म्हणजे ह्या शेडावर येत होते त्यावेळेस। आणि आता तुम्ही बघू शकता की इथे कपडेसुद्धा ना बाहेर वाळवले जातात। तर आमच्या सर्वांचेच कपडे, म्हणजे पाऊस जरी आला किंवा काही ना काही इथे फरक पडत नाही। मस्तपैकी इथे कॉमन बाल्कनी जे आहे वरती रशा बांधून ना अशा प्रकारे कपडे वाळत घातले जातात। तर पाऊस येऊ किंवा काय येऊ काही इथे फरक पडत नाही, मग सगळे कपडे छान असे वाळून निघतात। आणि तर मुंबईमधलं जे वातावरण आहे ते दमट असल्यामुळे ना काही फरक पडत नाही, म्हणजे 12ही महिने ना सेम वातावरण मुंबईमध्ये असतं। उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, 12ही महिने तुम्हाला गरम होणार असं आहे। आता ना या ओपन बाल्कनीमधून ना मी तुम्हाला काही बिल्डिंग्स दाखवते। तर ही आहे सम्राट सदन, तर ही सुद्धा खूप जुनी बिल्डिंग आहे आणि आमची जी बिल्डिंग आहे ना तिलासुद्धा मला वाटतं 100 वर्ष होऊन गेले आहेत, म्हणजे 110 क्रॉस केले असतील।
तर मंडळी ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना त्यासुद्धा आजूबाजूच्या सगळ्या जुन्या बिल्डिंगी आहेत, म्हणजे ह्यांनासुद्धा 100 वर्ष होऊन गेली असतील. आणि इथे आझमी स्टोअर म्हणून आहे. तर इथून ना आम्ही रोज पाव घेऊन यायचो, चहा आणि पाव खायचो. इकडे जे कडक पाव भेटतात ना ते मुंबईत कुठेच भेटत नाही आय थिंक, आणि नवी मुंबईतसुद्धा कुठे भेटत नाहीत, इथेच भेटतात फक्त. आणि ते इतके टेस्टी लागायचे आणि अजूनही ते मिळतात. आणि ह्या साईडला जे आहे ना एक इंटरनॅशनल स्कूल आहे, आणि इथे आधी एक BMCची स्कूल होती आणि त्याच्यानंतर ती कन्वर्ट होऊन इंटरनॅशनल स्कूल झाली आहे. आणि हा ब्रिजसुद्धा आत्ता 10-12 वर्ष झाला आहे, आणि आता इथेसुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी खालून अशा गाड्या वगैरे चाललेल्या असतात आणि कंटिन्यू आवाज येत असतो, पण काही फरक पडत नाही कारण त्या आवाजाची आपल्याला सवय झालेली आहे. आणि शांततेची अजिबात सवय नाही, कारण मुंबई आहे. रात्री 12 वाजो, 1 वाजो, 2 वाजो, 3 वाजो काही फरक पडत नाही. आपली मुंबई कधीही झोपत नाही, आणि दिवसभर रात्रभर जो गाजावाजा असतो, कितीही पैसे खर्च केले ना तरी चाळीतली जी मजा आहे ना ती खरंच कुठेच नाही आहे. म्हणजे रम्य ते बालपण असं म्हणायला खरंच हरकत नाही. खूप मजा, खूप धमाल केलेली आहे. आणि माझं चाळीतलं घर याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, तर माझ्या एका फ्रेंडचं घर आहे हे. तुम्ही बघू शकता हे घर पण किती छान त्यांनी नीटनेटकाने स्वच्छ ठेवलं आहे. चला तर मंडळी आता आपण जाऊया खाली वाड्यामध्ये. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला दाखवणार आहे ते मंदिर कोणतं आहे. तर इथे ना असं मैदान होतं पहिलं खूप मोठं खेळायला. तर आय डोंट नो व्हाय, पण आम्ही पहिल्यापासून असंच म्हणतो की वाडा वगैरे. तर मम्मी पण म्हणायची वाड्यात जायचं आहे का, किंवा बंटीला वाड्यातून आवाज दे, बंटी वाड्यात खेळत असेल वगैरे वगैरे. आणि वाडाच म्हणतात त्याला पहिल्यापासून, का ते माहिती नाही. आणि आता चला आपण वळूया मंदिराकडे. तर हे आहे हनुमानाचं मंदिर, आणि हे 1996ला असं जीर्णोद्धार केला गेला आहे. चला मी तुम्हाला दाखवते. मंडळी मला अजूनही आठवते त्यावेळेस ना ज्यावेळेस काम चालू होतं ना त्यावेळेस हे संगमोरी दगड आणले गेले होते, आणि बघू शकता पूर्ण संगमोरी दगडाने ह्याचं काम केलं गेलं आहे मंदिराचं. आणि माझ्या काही फ्रेंडने ना ते जो दगड आहे ना तो माझ्या डोक्यावर मारला होता आणि खूप रक्त आलं होतं, ते सुद्धा मला आठवत आहे. आणि हे बघा खालीसुद्धा एक छोटंसं हनुमानाची प्रतिमा आहे, आणि ही सुद्धा प्रतिमा खूप मनाला भावणारी प्रतिमा आहे. आणि हे बघा इथे पूर्ण कोरलेली आहेत जी नावं त्यावेळेस ज्यांनी देणग्या वगैरे दिल्या होत्या. तर बंटीचं सुद्धा नाव आहे, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे माझ्या भावाचं नाव आहे. सगळ्यांचीच नावं आहेत, पण मी तुम्हाला स्पेशल माझ्या भावाचं नाव दाखवते. हे बघा कुमार अक्षय कुमार जयसिंग वाघ 551, म्हणजे 551ची देणगी त्यावेळेस 1996 साली दिली होती, 1996 साली. आणि छानपैकी मम्मी पप्पा दर शनिवारी मागे हे मागचं मंदिर आहे, पुढेसुद्धा एक मंदिर आहे. ते मे बी व्हिडिओमध्ये कवर झालं नाही आहे, पण ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण करूया. तुम्हाला ते सुद्धा मंदिर मी दाखवते. आणि दर शनिवारी सर्वजणं, म्हणजे मम्मी पप्पाच नाही तर बिल्डिंगमधले सगळेजणं येतात आणि पाया पडतातच पडतात. तर ही पहिल्यापासूनची सवय आहे. घरातूनच आम्ही तेल अगरबत्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन यायचो त्यावेळेस आणि पाया पडायचो. तर हे बघा आता आमचे शेजारचे जे काका आहेत तानाजी मामा, ते सुद्धा आलेले आहेत. म्हणजे त्यांचं दुकान आहे आणि ते आता दुसरीकडे राहायला गेलेत, पण तरीसुद्धा न चुकता ते दर शनिवारी हनुमानाच्या पाया पडायला येतात. म्हणजे अजून एक गोष्ट ना आवर्जून सांगावीशी वाटते. शनिवारी ना सकाळ संध्याकाळ मंदिरामध्ये आरती असते, तर शुक्रवारी ना सगळी मुलं जी आहेत ना बिल्डिंगमधली ती गोळा होतात आणि छानपैकी ना मंदिर घासून पुसून स्वच्छ करतात, आणि शनिवारी जे काय आहे ते आरतीचे वगैरे प्रोग्राम घेतात. तर ही संस्कृती आहे ना ती कुठेतरी हरवत चालली आहे, कारण फ्लॅट संस्कृतीमध्ये हे खरंच म्हणजे आपल्याला पाहायला मिळत नाही ह्या गोष्टी. पण खरंच अजूनही ही संस्कृती इकडच्या लोकांनी टिकवली आहे. खरंच याचा खूप जास्त अभिमान वाटतो मला. मंदिराच्या बाजूला ना अजून एक रूम आहे, तर त्या रूममध्ये ना हनुमान जयंतीचं किंवा मंदिराचं वगैरे काही जे काही सामान असेल ना ते ठेवलं जातं. तर हनुमान जयंतीसुद्धा ना खूप मोठ्या प्रमाणात इथे साजरी केली जाते आणि खूप मजा, खूप धमाल यायची. तर खरंच म्हणजे आता व्हिडिओ बनवताना त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. ह्या सगळ्या आठवणींचं ना एखादं गाठोडं बांधूया आणि मनाच्या एखाद्या कोपऱ्यात ना तसंच ठेवूया. आता मी, मम्मी आणि पप्पा आम्ही निघालो आहोत डोंगरी मार्केटमध्ये. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून एक व्लॉग येणार आहे. तर डोंगरी मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो, तर तिकडचा एक व्लॉग आहे आणि भुलेश्वर मार्केटचा सुद्धा आहे. तर ह्या व्लॉगला सुद्धा असंच प्रेम द्या. व्हिडिओ जर आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मंडळी भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.